तुम्ही पराठ्याचे प्रकार तर खूपच वेगवेगळे पाहिले असतील आणि बनवले सुद्धा असतील। आज आपण खूपच पौष्टिक असा पालक पनीर पराठा बनवणार आहोत आणि त्यासोबत खाण्यासाठी खूपच चटपटीत आणि पौष्टिक अशी बीटरूटची चटणी म्हणजे बीटची चटणी बनवणार आहोत। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर पालक पनीर पराठा बनवण्यासाठी इथे मी अर्धी जुडी पालक घेतलेला आहे। तुम्हाला जास्त पराठे बनवायचे असतील तर तुम्ही जास्त पालक घेऊ शकता। पालक निवडून आणि धुवून घेतलेला आहे। हे बघा अशी पालकची पानं घेतलेली आहेत। तुम्ही देठ सुद्धा घेऊ शकता, मी जास्त देठ कापलेली नाहीत। आता इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे। यामध्ये पाणी घालायचं, एक मोठा चमचा मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपण जो पालक स्वच्छ करून ठेवला होता तो पालक यामध्ये घालायचा, डिप करून घ्यायचा, म्हणजे यामध्ये काही किडे असतील, जंतू असतील तर ते मिठाच्या पाण्यामुळे मरतील। असेच 10 मिनिटं हा पालक ठेवायचा आहे। तर 10 मिनिटं झालेली आहे। पालक आपण बाहेर काढून घेऊया आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घ्यायचा आहे। यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये मी पालक मध्येच तोडून घातलेला आहे, तुम्ही चिरून सुद्धा घालू शकता। आता यामध्येच इथे मी पनीर घेतलेला आहे। हा 50 ग्रॅम पनीर आहे, लहान लहान तुकडे करून घेतले। एक चमचा मोठं जिरं घालायचं, मूठभर कोथिंबीर घातली आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या, 1 इंच आल्याचा तुकडा। तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे करू शकता। मुलांना द्यायचा आहे हा पराठा तर तिखटाचं प्रमाण कमी करायचं। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता झाकण लावून याची मिक्सरला छान बारीक प्युरी करून घ्यायची। तर हे बघा मस्त आपली हिरवीगार प्युरी तयार झालेली आहे। आता इथे मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये ही प्युरी काढून घ्यायची। यानंतर आपण पराठे बनवतोय तर गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे। एक मोठी वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलंय, 2 मोठे चमचे बेसन घेतलंय। बेसन घातल्यामुळे पराठा खूपच खुसखुशीत बनतो। एक मोठा चमचा तीळ घेतलाय। सध्या थंडीचा सीझन आहे तर तिळाचा वापर तुम्ही नक्की करा। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये गरज लागली तर पाण्याचा वापर करायचा, पण आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर अजिबात लागणार नाही आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सेमी सॉफ्ट डो बनवून घ्यायचा। आपण चपाती बनवतो ना त्यापेक्षा थोडंसं नरम पीठ मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलंय, अगदी नरम आहे। आता हे पीठ असंच 10 मिनिटासाठी ठेवूया आणि याबरोबर खाण्यासाठी मस्त चटपटीत चटणी बनवूया। तर इथे चटणी बनवण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालायचं, तेल चांगलं असं पॅनवर पसरवून घ्यायचं। यानंतर 1 चमचा उडीद डाळ आणि 1 मोठा चमचा मी इथे फुटाण्याची डाळ घातली आहे। ही भाजलेली डाळ आहे त्यामुळे आपल्याला जास्त भाजायची गरज नाही। 1 मिनिटभर छान असं खमंग सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं। यानंतर 1 चमचा जिरं घातलंय, 1 रफली चॉप करून कांदा, 1 रफली चॉप करून टोमॅटो, अर्धा बीट मी अशा पद्धतीने तुकडे करून घातले, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 10-12 कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं ओलं खोबरं घातलंय। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही चटणी तर बऱ्याच पद्धतीने बऱ्याच प्रकारे बनवली असेल, तर या पद्धतीने तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा बीटरूटची ही चटणी एकदा नक्की बनवून बघा, खायला खूपच अप्रतिम लागते। आता चवीप्रमाणे मीठ घातलंय, अर्धा चमचा साखर घालायची। गॅसची फ्लेम मी इथे लो टू मीडियम ठेवली आहे। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यानंतर यावर झाकण लावायचं आहे आणि 5 मिनिटं टोमॅटो आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत छान वाफेवर शिजवून घ्यायचं। तर हे पहा टोमॅटो आणि कांदा छान मऊ झालाय, आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही। आता हे सगळं व्यवस्थित पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण मिक्सरला याची चटणी वाटून घेऊया। तर चटणीचं सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात काढलंय। मूठभर यामध्ये कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं गरज लागेल तर, आणि याची बारीक चटणी वाटून घ्यायची। तर मी थोडंसं पाणी घालून छान ही चटणी वाटून घेतलेली आहे। हे पहा आपण बीट घातल्यामुळे या चटणीला मस्त रंग आलाय, खायला तर खूपच अप्रतिम लागते। तुम्ही या चटणीला फोडणी देऊ शकता, पण अशीच ही चटणी खाल्ली तरी चवीला छान लागते। आता आपली चटणी तयार झालेली आहे, पीठ सुद्धा मळून झालंय। पिठामधला थोडासा गोळा अशा पद्धतीने घ्यायचा आहे। यानंतर सुक्या पिठामध्ये डिप करायचा आणि सुकं पीठ लावून आपण जशी पोळी लाटतो ना त्या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची।
मंडळी, तुम्ही कधी अशा प्रकारे पालक पनीर पराठा बनवला आहे का? कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि हो, तुम्ही कोणत्या शहरातून, कोणत्या राज्यातून, कोणत्या देशातून माझा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। तर हे पहा, पराठा आपला लाटून तयार झाला आहे। जसं पोळी लाटतो ना तशा पद्धतीनेच लाटून घ्यायचा आहे। आता इथे तवा गरम केला, यावर थोडंसं तूप लावायचं आणि हा पराठा या तव्यावर घालायचा आहे। तर एका बाजूने चांगला खरपूस भाजून झाला की याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने तूप लावून याला छान खरपूस खमंग भाजून घ्यायचं आहे। तर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त याला रंग हळूहळू यायला लागलाय। पलटून घेऊया आणि पुन्हा तूप लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त आपला पराठा फुललाय। दिसायला पहा किती मस्त दिसतोय। मुलांना अशा पद्धतीने तुम्ही काही वेगळं बनवून दिलं ना तर ते नक्कीच खातील। तर आपला हा पराठा दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून झालेला आहे। पहा काय मस्त रंग आलेला आहे। आता हा पराठा काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे पराठे सुद्धा बनवून घेऊया। तर हे बघा, मी एवढे हे पराठे बनवून घेतलेले आहेत। अगदी 10 मिनिटात हे पराठे बनवून तयार होतात। सकाळच्या घाई गडबडीत तुम्हाला जर काही बनवायची इच्छा असेल वेगळ्या पद्धतीने आणि काही सुचत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही हे पालक पनीर पराठे बनवू शकता। रात्री पीठ मळून पाहिजे तर ठेवू शकता आणि सकाळी घाई गडबडीच्या वेळी अशा पद्धतीने हे पालक पनीर पराठे बनवू शकता। तर अशा पद्धतीने 10 मिनिटात बनणारे पालक पनीर पराठे आणि बीटरूटची स्वादिष्ट पौष्टिक अशी चटणी तुम्ही नक्की बनवून बघा। बनवून बघितल्यावर मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमचे सुद्धा पराठे अशाच प्रकारे झाले होते का। तुम्हाला ही रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।